श्री स्वामी समर्थ श्रोते हो. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि स्वामी महाराज सदैव तुमच्या घरात ऐश्वर आनंद सदा सदा तुमच्या घरात महाराजांच्या आशीर्वाद स्वरूपी येत राहोत. तर आजच्या कथेला सुरुवात करण्या अगोदर आपण स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करूया. स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण आपल्या आजच्या छान आणि सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. कोणी कुठंही स्किप करू नका, कृपया करून पूर्ण कथेला ऐका. कथा खूप सुंदर आहे. दैत्यराज नावाचा एक राजा होता. दैत्यराज कालनेमी हे त्याचं नाव होतं आणि यांची कन्या कोण तर रुंदा हिचा विवाह जालंधर येथे झाला होता. जालंधर हा कोण होता? हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले, पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्याला आपला भाऊ म्हणून स्वीकारले. तिथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्यासाठी आणि त्या इच्छेने तो कैलास पर्वतावरती गेला. भगवान देवादिदेव म्हणजेच आपल्या शिवशंकराचे रूप त्याने धारण केले आणि माता पार्वतीच्या जवळ जाण्याचा त्याने प्रयत्न केला. पण जसा तो जवळ गेला, परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्याला लगेच ओळखले आणि तेथून अंतर्ध्यान पावले. तर आता इथंही तो थांबला नाही. देवी पार्वतीने या सगळ्या गोष्टीला क्रोधित धरून म्हणजे क्रोधात जाऊन ही सगळी कथा त्यांनी भगवान विष्णूला सांगितली आणि ही संपूर्ण कथा भगवान विष्णूने ऐकली सुद्धा. जालंधरची पत्नी जी होती रुंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती. जालंधर त्याच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही, त्याचा पराभवही झाला नाही. म्हणूनच जालंधरचा नाश करायचा असेल तर रुंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होतं. माता ह्याच कारणास्तव भगवान विष्णू ऋषींच्या वेशात त्या जंगलात पोहोचले, जिथे रुंदा एकटीच प्रवास करत होती. भगवंतासोबत 2 मायावी राक्षस होते, ज्यांना बघून रुंदा घाबरली. ऋषींनी रुंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून रुंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतींबद्दल विचारपूस केली. ती विचारू लागले आणि तिने ऋषींना विचारले. ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापड्यात 2 वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधराचे डोके आणि दुसऱ्या हातात धड होते. पतीची ही अवस्था पाहून रुंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषींकडे त्या देवांकडे विनवणी केली, गयावया केली की काहीही करा, पण माझ्या पतीला तुम्ही जिवंत करा. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधराचे मस्तक शरीराला जोडले, परंतु तो स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला. रुंदाच्या या फसवणुकीची किंचितही तिला जाणीव नव्हती आणि तिलाही ती जाणीव झाली नाही. रुंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली. आता ती पत्नीप्रमाणे वागू लागली, त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच रुंदाच्या पतीचा म्हणजेच जालंधराचा त्या युद्धात पराभव झाला. जेव्हा रुंदाला ही सर्व हकीकत, ही लीला कळली, तेव्हा तिला खूप राग आला. ती अगदी क्रोधिष्ट झाली आणि या क्रोधामध्ये तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात बदलला. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून सर्व देवतांनी रुंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली. रुंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला. जिथे रुंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. मग आता भगवान विष्णू रुंदाला म्हणाले, हे रुंदा, तुझ्या पतिव्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस.
आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीचा दिवस म्हणजेच तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे. सती रुंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशचंद येथे आहे. असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती जी थेट हरिद्वारला जात असे. मंदिरात सती रुंदा देवीची 40 दिवस मनापासून जर आपण पूजा केली तर आपल्या पूर्ण मनोकामना ह्या अगदी पूर्ण होतात. ज्या घरात तुळशीचे रोप असते किंवा तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाही. मात्र तुळशीचं महत्त्व काय आहे तर मृत्यूसमयी जरा तुळशी आणि गंगाजल जर तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तो वैकुंठ धामाला प्राप्त होतो. जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. श्रोते हो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही जालंधराची आणि सती रुंदाची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल मी अपेक्षा करते. चलो पुन्हा नवीन एका भागात नवीन एका गोष्टीसकट एका नवीन कथेसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.